श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आयुष लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये। मी तुम्हाला सांगणार आहे माघ पौर्णिमाबद्दल सांगणार आहे आणि या दिवशी कुठल्या सेवा करायच्या आहे त्या सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला सकाळी लवकर उठून आपला मुख्य जो दरवाजा आहे तिथे हळदीचे लेपन करायचे आहे आणि दरवाजा स्वच्छ करायचा आहे। नंतर तुम्हाला या दिवशी आपल्या कुलदेवतेची सेवेसाठी हा दिवस खूप चांगला आहे। या दिवशी तुम्ही कुलदेवतेची खूप सेवा करू शकता, खूप चांगलं मानलेलं आहे। आणि या दिवशी तुम्हाला आपल्या श्री दुर्गा सप्तशतीचा एक तरी पाठ करायचा आहे। एक ते 13 अध्याय आहे। पूर्ण 13 अध्याय वाचल्यानंतर एक पाठ होतो, असं आपल्याला एक तरी पाठ करायचा आहे दुर्गा सप्तशतीचा। आणि नंतर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। कुंकुमार्चन कसं करायचे, ज्यांच्याकडे श्रीयंत्र असेल त्यांनी श्रीयंत्रावरती करा, ज्यांच्याकडे श्रीयंत्र नसेल त्यांनी आपल्या दुर्गा देवीची मूर्त असेल किंवा देवीचा टाक असेल किंवा देवीचं फोटो तरी असेल त्याच्यावरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। नंतर तुम्हाला या दिवशी सत्यनारायण करायचं आहे। दर पौर्णिमेला सत्यनारायण करू त्याच्या घरी कुठल्याही कशाची कमतरता पडत नाही, सगळी भरभराट होते, लक्ष्मीचा सहवास नेहमी राहतो। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना।